आमचं असं मत आहे, ग्रामस्थांचं म्हणण्यापेक्षा पिंपळजोगा ग्रामस्थ आणि पूर्ण पश्चिम पट्टा म्हणजे त्याच्यात सर्वच धरणग्रस्त आले आणि पिंपळजोगा ग्रामस्थही आले। श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर तसं पाहिलं तर जुन्नर तालुक्याला खरंच त्या माणसाचं योगदान आहे खूप। या जुन्नर तालुक्यासाठी त्यांनी भरपूर काहीतरी 1974 पर्यंत पण 46 वर्षाच्या पिरियड मध्ये त्यांनी भरपूर असं काहीतरी योगदान दिलेलं आहे। पण प्रकार असा आहे, ज्यावेळी 1974 ते 76 या पिरियड पर्यंत त्यांचं अस्तित्व समजा, त्या पिरियड मध्ये त्यांनी भरपूर या अनामाळशेज रस्त्याचं काम केलं असेल, लोकांसाठी कॉलेज उभारलीत, हायस्कूल उभारलीत, मार्केट यार्ड हे केले। त्या माणसाबद्दल आमचा रोष नाहीये, पण स्थानिक पातळीवर इथं पाहता पिंपळजोगा ग्रामस्थांच्या जमिनी गेल्यात, काही भूमिहीन झालेत, त्या वरतील्या पट्ट्यातली काही बेरोजगार माणसं कामाला जात आहेत। या सगळ्या गोष्टींचा विचार करायचं सोडून तुम्ही जर ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या जमिनीवर नको, म्हणजे आम्ही असं म्हणू शकत नाही, पण त्या माणसाचं नाही तर पिंपळजोगा हेच गाव आमचं जर टोटल महाराष्ट्रात फक्त धरणाच्या नावाखातर आम्ही प्रत्येक ठिकाणी पांगले जातोय। तसं पाहिलं तर आमची अपेक्षा होती की ज्यांच्या जमिनी गेल्यात बाबू, बरोबर आहे ना, की त्यांना कमीत कमी धरणग्रस्त म्हणून तुम्ही दाखले द्यावे, त्यांचं एक मूल तरी कामाला लागावं। ते इकडे गणगणा हिंडतायत, तुम्ही तो विचार न करता फक्त धरणाचं नाव बदलायचं असं ठरवत आहात। तर तुमच्या आधीचे पूर्वज आहेत, भरपूर आमदार बिमदार झाले, तुमचे वडील असतील, समजा आणखी कुणी असतील, पण त्यांना हे सुचत नाही। तुम्ही फक्त मतदानासाठीच हे नाव बदलायचं करत असाल तर हे पिंपळगावकरांना मान्य नाही। कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे ऐकून खपवून घेणार नाही। कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जर हा शब्द तुमचा मागे घेतला नाही तर पंकज भाऊ टोटल पिंपळजोगा आणि पश्चिम पट्ट्याच्या वतीनं तुमचा संपूर्ण निषेध आणि आंदोलन केलं जाईल। अजूनही काय